आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. जालन्याच्या अंबड शहरात पुरवठा विभागानं व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाणारे 17 घरगुती गॅस सिलेंडर केले जप्त. शहरातल्या विविध भागात पुरवठा विभागाची तपासणी मोहीम सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळे पठार परिसरात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 7 शेळ्या ठार तर 2 शेळ्या जखमी. दिवसाढवळ्या सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्यात मोटर वाहन कायद्यानुसार राबवण्यात आली विशेष मोहीम. 361 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 3,55,650 रुपयांचा दंड आकारण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं विश्वस्त श्रीकांत लाहोटी यांच्या हस्ते पूजा करून वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू. छत्तीसगडच्या अबुजमाड परिसरात गडचिरोली पोलिसांनी बंगाडी गावात 24 तासात उभारलं पोलीस मदत केंद्र. सुमारे 1000हून अधिक पोलीस जवान, C60 कमांडो, CRPF आणि विशेष पथकाच्या मदतीनं केली उभारणी. चंद्रपुरात जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं सार्ड संस्थेतर्फे पक्षी घरटे निर्मिती कार्यशाळेचं आयोजन. चिमणी वाचवा चळवळीला बळकटी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना केलं प्रेरित. सिंधी समाजाचं आराध्य असलेले भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव नागपुरात झुलेलाल मंदिर इथे होतोय उत्साहात साजरा. आणि नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याला 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना केली रंगेहात अटक. जम्मू आणि काश्मीरमध्ये काल